मग ना मग तुला सांग तू जेव्हा ते काय सांगायचं बायको आपल्यासाठी काहीच देत नाही बघ खराच आणि मला आला राग राग म्हणजे आवाज काय सांगायचं नाकारचं काय माशी बसून देईल म्हटलं काय गरीबासाठी नवऱ्यासाठी काही बायका देणार नाही असं मी दिल्याशिवाय राहणार नाही निश्चय केला घरी आली आणि वस्त्र बसला हा सूर काय नाही व सूर गवसात हवी नवरा कापायचा हवा ना आणि मग काय सूर वस्त्र बसला आणि मग कोणाचाच विचार घेईन नाही मी म्हटलं नवऱ्याला दिल्याशिवाय राहणार नाही माझा डवऱ्या जिताच ताव तर दाढी डोका देऊन मोकळी झाली खराच व इज्जत वाढ व हे बया जाऊ द्या 12 भानगडी मरू द्या तिकडं एक म्हणायचं ही पहिली एवढी जाडी जुडी दिसायची मग बाये नव कशी व क्वाले जाऊते एकदाच बाये दोबडचं माते डांगराचं कुलाई जे थव मग खराच घालतं तसं धोतीचं भुजाचं धोती तुला माहित नाही आम्ही कॉलेज मध्ये होतो तर अशी जाडी आणि पुली अशी डांगराचं मला बाया गाडीत कोणी घे नाही पण तुला सांगा तू गावकरी ह्याला अडचण पडायची नाही कधी कुकू मागण्यात लग्नात नगाऱ्याची गरज नाही पडत नगाऱ्याची गरजच पडत नाही पाहत गावकरी नगारा गवसून तर नाही आणि कुल्यावरच भागवत नाही माझ्याच कुल्यावर भागवत तेव्हा ते कुल आता बारीक झालंय हे इकडे यावं काय ऐकलं मला बोलावलंय कशासाठी आवत नव तुला बोलावण्याचं कारण म्हणजे या आम्ही होड्या पोरग्या होतो त्याच्यासाठी मडकी सांगा पासिंग करण्यासाठी तुला बोलावला म्हणजे गावात कोण आलाय कुंभार आलाय मडणी घ्या कुंभार आलाय म्हणजे मडकी हे बया मडक्याचं तर नावच घेऊ नका बरोबर मडका पाहिला तर माझ्या असे मस्तकात आग होते बाई आव तर काय सांगू तुला बाई आता मागे भनवड मधून लय बाई मोठा मडका आणला आता म्हटलं उन्हाळ्याचा दिवस चांगला म्हटलं पाणी गारून लोकांना येते जाते पाणी पाहिजे बाई काय सांगू आणला नव माझा नवरा दारवाड्या दारू बाई बाई काय सांगू वाईट पिऊन काय असं तिला सुध नाही राहत बाई दारू पितो बाई काय त्याच्या मनात आला गेला नव बंदराला 4-5 पोती सुकता बोंबला घेऊन आला बाई आणि मग आला तर आला म्हटलं मग मला सांग हे लक्ष्मी म्हणे या ठेव म्हण आता मला झालं या ठेवायची कुठं अशी मोकळीचं ठेवायला तर मांजराचा मोठा धाक खराब होत्या या बाया मग डोका लावला ना म्हटलं या मडका जाऊ दे तिकडे पाण्याने बिनी गारून प्याचा सगळी मडक्यात ना वापरली सुकता बोंबला दाबून भरली बाई ठेवली आला एक दिवस बाई 12 वाजलं रात्रीवर आला नवरा पेऊन नव असा लाता देऊन उठवला ना मला आताच्या आता म्हणा सुकता मला न तर बोंबला करून दे बाई तेवढे गेली उठली नव मडक्यात जाऊन पाहती तर अख्खी बोंबला खराब नव तेवढे रात्री पाहिल्या नाही तर नवऱ्याला सांगला तर मला आजी बदक देईल डोका लावला उचलली नाही तर अख्खी उखरड्यावर नेऊन फेकून दिली नव आणि काय किती येडी का खुडी तू काय एवढा बोंबलांचा सुकटाचा नाश केला आणि तशीच माझ्या घरी आली असतीस माझ्या घरी आली असतीस एवढ्या गोष्टीत माझा डवऱ्या लय हुशार या बाबतीत लय हुशार खराच तुला सांगतो एक वेळेस आमची सुकटान बोंबला खराब झाली माझ्या डवऱ्याने डोळ्याचा पाता नाही हलून दिला डोळ्याचा पाता नाही हलून दिला आणि दिंडोरीला गेला आणि झेरॉक्स करून आणली तर पुशाई वाणून खाली खराच नाही इजा बास जवा हवा ना ते बाच्याच काळात झेरॉक्स मशीन हवा सुकटा बोंबलाचा तिच्या आईच्याच ना बाच्याच मसनी बोंबला सुकट झेरॉक्स करायचं बरं जाऊ द्या मरू द्या मला मडक्याची पासिंग नाही बाई माझा नवरा घरी नाही बाई माझा नवरा भलता इसाळ्या बाई देवा शपथ बाया तरी गेला ना तर असं ढोकूनच पाहिजे इसाळत म्हणजे वाईट हा विसाळत होता आता ही अशी नवळे अव तुला काय सांगू बाई माझा नवरा पास तर काय सांग बाई करून फसली देवा शपथ भनवडलाच गेली बाई भनवडला गेली बाई एक दिवस बाई चिलीच्या दुकानात बसली नव तोंड्यालाच इकडून जातात नव तोंड्यालाच परग्यावं फिरलाय नव तडच नव बसली मी बाई काय सांगू मी बसली नव तो बी आला मडणी घ्या माझा नवरा स्व आता हा माझा का
पण माझा गाव तिकडं पण तो लोक आडला ना पिपळ पाड्याचा. मग काय तर बाय काय सांगू उचात आडणं केळीचा ज खांबा आहे मधाचे जगत गोड कोडच नाही ना त्याला गुबी. मग काय तर काय सांगू तुम्हाला बाय आला ना बसला तिकडच्या बाजून आणि सारखा म्हटलं घ्या डोळं मार माझ्यावर मारायचा नव बाई खाल्ली चिली नव तू लागली केली. मग काय तर तसाच झाला चिली खान असा तोंड बळा किली बिली पाहणं असा पिली पिले डोळं करायचा. बाय मी बी मागवली 1 प्लेट मी येऊ दे मिक्स मी सांगा बाय मिक्स खाल्ली तो चिली खा मी मिक्स मागितली मी खाल्लं सारखा सारखा बाय खाल्ले 2-3 घास माझी जीवाची किली बिली ना मला कुठं राहत आहे मी न पकी डोळं मारा प्लेट उचलला मी पकी डोळं मारा तर काय सांगू बाई झाला माझा आमचा दोघाचा मनपसंद म्हणते का मोहनी लावली काय माहिती कुठं आवा खावा तरी त्याचा चेहरा दिस ना घरी जात जिकडं तिकडं तोच दिस बाय पाहिला नाही तर आईला सांगला करीन तर मी पिपळ पाड्याच्याच पोऱ्याला करीन ना तर मरून जाईन. फिक्सा झाला ना आणि काय बाय फिक्सा झाला बासला माहित पडला माझे तर बास असा आगज पेट रांडा तुला एवढ्या करता जन्म दिला तुला मारून टाकीन आमका करीन फलान करीन भितका करीन बाई काय काय सांगू एवढा बोलला बाई. मग मला पक्का राग नव आता मी करीन तर तेलच करीन मग त्याला धमकी दिली ना माझ्या बा असलं करीन तर मी तेलच करीन तर मी ना सादड्याच्या झाडाला फास घेऊन मरून जाईन नव खराच वा आधीच असा सांगला बाई चराट घेतला सादड्याच्या झाडाखाली जाऊन बसली दुसरे दिवस बी चराट घेतला आणि सादड्याच्या झाडाखाली जाऊन बसली धमकी दिली ना 3 दिवस झालं बाई खराच वा आधीच 3 दिवस झालं चौथ्या दिवशी तर उभा सादडा मरून गेला पण मी कुठं मरत पिपळ पाडच्या बाया तर हेरत तिला मरत आता मी काय मरीनच का अशा धमक्या दिल्या तर मी करून देईल मला बाय काय सांगू झाला ना लग्न बाय 8 दिवस मजा बाई तुझी 8 दिवस मजा काय बाय काळा बहीण डोका दिसायचा काय चिकना चोबना बाय 8 दिवस मजा 10व्या दिवशी तर मटणी घ्या बगळाच फुलून न व्हायला मग काय तर बाय असा बाबीर ज होटाचा भोकरे डोळ्याचा देवा शपथवर पोरगे मेंढीला आला नव मला मोठा धाक बाई आला बिला तर माझ्याशी जीवाची तगमग होऊन जाते बाई थोडा नाही आव बका मारत आहे नव घाबरतेस घाबरस नको मला बाई आला बिला तसा तुला ऐका नसत पैसे दे 15 दिवसात नीट करून नको बाई तुमची बी नवऱ्याचं ऐकत नसतं तर माफशी आणून ये आला बिला ना तर मला लई बाई मारहाण कर मी जाती बाई तू काय काळजी कर नाही बा काय मी जाते काय तुझी कधी